सिन्नर साईडचे कॅप्टन अशोक खरात यांना लैंगिक शोषणाच्या आरोपात अटक झाली आणि काही व्हिडिओ पण समोर आले. त्यानंतर अनेक नेत्यांना ते सल्ला द्यायचे, त्यांना मार्गदर्शन करायचे, असे अनेक फोटो आता व्हायरल होतात. या संदर्भाने सुषमाताई अंधारे यांनी एक ट्विट केलेलं आहे खळबळजनक, आणि त्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा त्या फोटोमध्ये त्या ह्याच वादात सापडल्या अटक झालेल्या महाराजाच्या डोक्यावरची छत्री घेताना दिसत आहेत आणि त्या संस्थेच्या सदस्यपदी पण ते आहेत असंही त्या ट्विटमध्ये म्हटले. ताईच आपल्यासोबत स्वतः आहेत. ताई, काय तुम्हाला त्या ट्विटमधून काय काय म्हणायचं नेमकं? नाही, मला माझ्या ट्विटमध्ये सरळ साधा प्रश्न विचारायचा आहे. कॅप्टन अशोक खरात नावाची व्यक्ती जी ज्योतिष्य भविष्य सांगत होती, जिच्यासोबत अनेक बड्या नेत्यांचे, अगदी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या सुविद्य पत्नी, तटकरे, मुंडे, केसरकर, चाकणकर, अनेक बड्या लोकांच्या सोबतचे ते फोटो आहेत. पण माझा आक्षेप जो आहे सगळ्यात जास्त तो महिला आयोगावर आहे. त्याचं कारण महिला आयोगाची जी भूमिका असते ती सक्षमीकरण, सबलीकरण, समुपदेशनाची असते. आणि त्याच महिला आयोगाकडून जर अशा लिंगपिसाटाच्या डोक्यावर छत्री धरली जात असेल तर हे गंभीर आहे. त्याचं कारण असं आहे की हा संदेश जातो सरळ सरळ की एका लिंगपिसाटाचे हे सगळी कृष्णकृत्य कुणाच्या आशीर्वादाने चालू आहेत, तर महिला आयोगाच्या छत्रछायेखाली हे सगळं चालू आहे. महिला आयोगात जर पाय धुत असेल अशा माणसाचे, तर शोषित बायकांनी न्याय कुणाकडे मागायचा? हा साधा प्रश्न आहे. काय म्हणजे त्यांचं ह्या संस्थेचा त्यांचा संबंध काय? तुम्ही जे काही हे पण टाकलं. शिवनिका ट्रस्ट आहे जी अशोक खरातांनी स्थापन केलेली आहे. या शिवनिका ट्रस्टच्या संचालक पदावर चाकणकर आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. चाकणकरांचे त्यांचे घरोब्याचे संबंध वगैरे आहेत. खूप जास्त म्हणजे त्यांच्या मुलीच्या लग्नात वगैरे त्यांची आवभगत पाहुण्यांची असं सगळं आहे. एकतर या ट्रस्टवर या संचालक का आहेत, एका लाभार्थी पदावर या कशा काय आहेत, हा तर मुद्दा आहेच आहे. परंतु यांच्याकडून अशा पद्धतीने जर वर्तन घडत असेल, विशेष की मागच्या वर्षी एका स्थानिकच्या वृत्तपत्राने एक पोलखोल करण्याची एक बातमी दिली होती, तेव्हा या चाकणकरबाईंनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत सदरील वृत्तपत्राच्या संपादकांना नोटीस काढली आणि कायदेशीर कारवाईचा धाक दाखवला आणि तो धाक दाखवून त्याच्याकडून माफीनामा वधवून घेतला. म्हणजे बघा, महिला आयोग एरवी एखाद्या महिलेच्या न्यायासाठी झगडत नाही, पण महिला आयोग अशा लिंगपिसाट व्यक्तीसाठी झगडतो. हे गंभीर आहे. मला प्रश्न वारंवार पडतो की राष्ट्रवादी काँग्रेसची अशी कोणती राजकीय अपरिहार्यता आहे की ज्यांना महिला आयोगासाठी दुसरी कुठली योग्य व्यक्ती सुचत नाही. आहेत ना, सना मलिक सारख्या आहेत, अजून खूप लोक आहेत. अशा लोकांना त्यांनी ती संधी द्यावी ना. हे काय आहे? कारण यामुळे त्या म्हणजे चाकणकरबाईंचं सोडा, पण एकूण राष्ट्रवादी काँग्रेसची, कोणता राष्ट्रवादी काँग्रेस? ज्या राष्ट्रवादी काँग्रेसची कर्तृत्ववान अजितदादानंतर सुनेत्रा वहिनीसारख्या कर्तृत्ववान महिलेने कमान सांभाळलेली आहे, ज्या पक्षाच्या नेत्या एक महिला आहेत, त्यांना याची संवेदनशीलता, याची तीव्रता जास्त चांगली समजू शकते. त्यांनी आता आम्हाला सुनेत्रा वहिनींना प्रश्न विचारायचे की वहिनींची अशी कोणती राजकीय अपरिहार्यता आहे की त्यांनी अशा पद्धतीने सतत वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या महिलेला या पदावर ठेवावं? कुणाच्या आशीर्वादाने चाललंय हे सगळं? आणि किती महिला असतील शोषित? व्हिडिओ काहीतरी आले 58 व्हिडिओ त्याच्यात आक्षेपार्ह आहेत अशी पोलिसांची माहिती आहे. त्यातले काही व्हिडिओ आता सोशल मीडियावरही व्हायरल होताना दिसत आहेत. हे सगळे व्हिडिओ बघता हे गंभीर आहे प्रकरण, कारण हे अनेक वर्षांपासून हे चालू असलं. ट्विट करताना महाराष्ट्राचे फाईल नाव नाही, ही महाराष्ट्राची एप्स्टीनच म्हणावी लागेल ना. ही महाराष्ट्राची एप्स्टीन फाईलच झाली ना, की एखादा व्यक्ती त्याच्याकडे एवढे राजकीय नेते, अधिकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी त्याच्याकडे जातात आणि त्याच्याबद्दल माहीत नाही असं कसं शक्य असेल बरं? जेव्हा की त्याच्यावर तक्रार झाली तेव्हा चाकणकर सारख्या आयोगाच्या अध्यक्षबाईंनी त्याची दखल घेणं अपेक्षित होतं, ना की त्याच्यावर दबाव आणणं. पण चाकणकरांनी त्या माणसावर दबाव आणला. त्या दबावाचे सुद्धा पुरावे आहेत. चाकणकरांनी राहावं का त्या पदावर?
नाही, पण ते असंही म्हणू शकतात आमचे कौटुंबिक संबंध आहेत, ते सदस्यच आहेत त्यांचे त्या ट्रस्टवरती, तर ते पाद्यपूजेचे व्हिडिओ आहेत ना, ते मग त्याच्याच काय संबंध? बरोबर आहे. पण म्हणून मग तुमचा कौटुंबिक सदस्य, तुम्ही त्याची पाद्यपूजा करता म्हणून त्याला लैंगिक शोषण करायचं लायसन मिळतं का? म्हणून त्याला इतरांचं यौन शोषण करण्याचं लायसन मिळतं का? फक्त तो महिला आयोगाच्या जवळचा आहे म्हणून त्याचे सगळे गुन्हे माफ होणार आहेत का? तर एकटंच रुपालीताई चाकणकर नाही, इतर नेत्यांसोबतचे काही फोटो आहेत. म्हणजे अनेक जण त्यांच्याकडे कुंडली बघायची असं आम्ही ऐकलेलं आहे, पण आता ते व्हिडिओ समोर आले, अनेकांच्या कुंडल्या कदाचित वेगळ्या पद्धतीने बाहेर येऊ शकतात. असू शकतात. नाना पटोले साहेबांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या वेळेला नाशिकच्या हनी ट्रॅपचा पेनड्राईव्ह माझ्याकडे आहे असं म्हणत एक बॉम्ब टाकला होता. हे प्रकरण नाशिकचं आहे आणि याच्यात 58 व्हिडिओ सापडत आहेत असं कळतंय, माध्यमांमधून कळतंय आपल्याला. नावं कुणाचे काय 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 आपल्याला माहीत नाही त्याच्यातलं. मग ते पटोले साहेबांनी जो काही व्हिडिओचं ते हनी ट्रॅपचं म्हटलं होतं, त्या हनी ट्रॅप प्रकरणाचा आणि याचा काही संबंध आहे का? तोच हा पेनड्राईव्ह असं काही नाही, मला सांगता येणार नाही, पण त्याचा काही संबंध आहे का ते आता तपासून बघितलं पाहिजे, काय आहे ते चेक केलं पाहिजे. पण यामध्ये आम्ही आयोगाला का कोट करतोय? कारण महिलांचं शोषण झालेलं आहे आणि महिलांच्या शोषणाला प्रिव्हेंटिव्ह ॲक्टिव्हिटीज राबवाव्यात यासाठी आयोगाची स्थापना असते. आणि तोच आयोग जर अशा पद्धतीने काही कार्यरत असेल तर हे चूक आहे. तुम्ही फक्त एकट्या आयोगालाच टार्गेट करता, इतर नेत्यांचे फोटो आहेत नाही, मी आयोगाला टार्गेट करत नाहीये, मी साधा सरळ बोलते. काय आम्हाला आयोगाचं टार्गेट करत काय? मी विरोधी बाकावर आहे. असं आहे का काही की त्याला टार्गेट केल्यावर आमच्यापैकी कोणी जाणार आहे? अजिबात नाही. मुद्दा हा आहे की मी पुन्हा म्हणते की महिलेचं शोषण होतं आणि महिला आयोग हा महिलांचं शोषण होऊ नये, ह्युमन ट्रॅफिकिंग होऊ नये यासाठी प्रिव्हेंटिव्ह ॲक्टिव्हिटी चालवणारा पक्ष म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. मला सांगा, वैष्णवी हगवणे प्रकरण झालं, या प्रकरणामध्ये गरज नसताना याच बाई अत्यंत हिरिरीने पुढे आल्या आणि वैष्णवी हगवण्याचं चरित्रहरण करण्याचा प्रयत्न केला. या त्याच बाई आहेत ज्यांनी डॉक्टर संपदा मुंडेचं चरित्रहनन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात फार व्हिडिओ आहेत असं म्हटलं. या त्याच बाई आहेत ज्यांनी प्राजक्त खेवलकरचा जेव्हा विषय झाला तेव्हा खेवलकरचे व्हिडिओ फार आहेत. हालाकी हा त्यांचा जॉब नाही, त्यांच्या जॉब प्रोफाईलमध्ये या गोष्टीच येत नाहीत. त्यांचा जॉब प्रोफाईल हा महिलांचे समुपदेशन, सबलीकरण, सक्षमीकरण याच्याशी संबंधित प्रोग्राम एवढाच आहे. मग तरीसुद्धा या प्रेस कॉन्फरन्समध्ये या बाई घुसल्या. आत्ता या बाई कोणत्या बिळात लपल्यात? त्यांनी उत्तरं द्यावी लागतील. आता ते बाहेरून सांगतील माझा काही संबंध नाही गोष्टीच्या, ऑब्व्हियसली उत्तर असू शकतं ना. बरं, मग हे व्हिडिओ कोणाचे आहेत? त्यांचा क्लोन असेल एखादा, त्यांची जुळी बहीण आहे का एखादी? कोण आहे? कुणाचे व्हिडिओ आहे? मी गंभीर आरोप करतोय, व्हिडिओ मी त्यांचे संबंध नाही 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 नाही. आमचं काय म्हणणं आहे, मी पुन्हा आपल्याला सांगते, आपण उगाच शब्द फिरवू नका आणि माझ्या तोंडी शब्द घाला. मी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगते की त्या ज्या व्यक्तीच्या डोक्यावर छत्री धरतात, त्या ज्या व्यक्तीची पाद्यपूजा करतात, ती व्यक्ती ही बलात्काराच्या गुन्ह्याखाली त्याला अटक होते आज आणि त्याच्याकडे 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडतात. अनेक महिलांचं लैंगिक शोषण झालेलं आहे. ज्या महिला आता पुढे येत आहेत आणि या महिला पुढे येऊन तक्रार करत आहेत, यावर काय म्हणणं आहे? आता ते त्यांचं स्टेटमेंट देतील तेव्हा देतील. आता तुमची मागणी काय आहे सगळ्या प्रकारे? ते पहिल्यांदा तर ही मागणी आहे की या सगळ्यांमध्ये काय त्या सगळ्या शोषण व्यवस्थेला महिला आयोगाच्या पदाचा दुरुपयोग करत यांचा पाठिंबा होता का तपासलं गेलं पाहिजे. हे का म्हणते, हे गांभीर्याने नोंदवते का नोंदवते? कारण मागच्या वर्षी या सगळ्या प्रकरणाचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न ज्या पत्रकाराने केला, त्या पत्रकाराला कायदेशीर नोटिसीचा धाक दाखवण्याचा प्रयत्न हा चाकणकरांकडून झाला. चाकणकरांनी त्याचा माफीनामा मागवला जो आहे माझ्याकडे. मी कागदांशिवाय बोलत नाहीये आणि म्हणून चाकणकरांची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे आणि चाकणकरांनी आयोगाचे प्रिव्हिलेज त्यांना मिळू नयेत म्हणून चाकणकरांना आधी त्या पदावरून पायउतार करणं गरजेचं. तुम्ही सुनेत्र पवारांनाही टॅग केलं आहे सगळं? मी सुनेत्रा वहिनींना भेटणार पण आहे. मी सुनेत्रा वहिनींना भेटून पण या संबंधाने बोलणार आहे. तर हे होते सुषमाताई अंधारे यांनी काही गंभीर आरोप केले त्यांच्या ट्विटमधनं आणि त्यासंबंधीचं त्यांनी अगदी खुलासेवर उत्तर दिलेलं आहे. बघत या संदर्भात आयोग नेमकं काय प्रत्युत्तर देत आहे ते. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवरसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे.